दसरा मेळावा दोन वगैरे काही नाही. दसरा मेळावा एकच आहे. काही चायनीज भेळच्या गाड्या इकडे तिकडे लोक लावत असतात. ते काय खरं चायनीज नसतं बरं का. डुप्लिकेट माल खूप असतो बाजारात. दसरा मेळावा हा परंपरेनं शिवतीर्थावर होतो आहे शिवसेनेचा. आणि त्याच दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला आणि देशाला विचार आणि दिशा देण्याचं काम गेले 55 वर्ष सुरू आहे. ते बाळासाहेब असतानाही सुरू होतं आणि आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा सुरू आहे. शिवतीर्थावरचा ह्यावेळचा दसरा मेळावा अभूतपूर्व असाच होईल. महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल. आता दुसरं कोणी काय करत असेल त्याच्याविषयी काय आम्हाला बोलण्याची गरज नाही. मी मगाशी म्हणालो ना की डुप्लिकेट माल बाजारात येतो, काही काळ राहतो. आता दिवाळीला चिनी पणत्या येतात, चिनी लक्ष्मीच्या मूर्त्या येतात, चिनी फटाके येतात. हां, त्यांचा किती आवाज असतो आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आमचं संपूर्ण लक्ष आता परवाच्या दसरा मेळाव्याकडे आहे. जोरदार तयारी सुरू आहे. शिवतीर्थावर जाऊन पहा, जनसागर उसळणार आहे. आणि 2024च्या परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ही परवाच्या दसरा मेळाव्यातूनच होईल. उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या भाषणाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्याने सुद्धा उद्धव ठाकरे किती वाजता नक्की बोलायला उभे राहणार आहे त्याची विचारणा केलेली आहे. बहुतेक दिल्लीमध्ये मोदी आणि शहा यांनासुद्धा उद्धवजींच्या भाषणामध्ये फार उत्सुकता दिसते. उद्धव ठाकरे काय भूमिका घेत आहेत, काय सांगतायत, काय बोलत आहेत. प्रचंड दहशत या महाराष्ट्रात सुरू आहे. दडपशाही सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना असेल किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार कोणती कसर सोडत नाही. हा त्यांचा शब्द आहे. खोटं बोला पण रेटून बोला, त्याला जागतायत. आपण कालच पाहिलं असेल, तो कोणतरी एक ड्रग्स माफिया पकडलेला आहे मुंबईतच आणि सांगतात चेन्नईला पकडला का बेंगलोरला पकडला. तो म्हणे शिवसेनेचा महानगर प्रमुख होता, शहर प्रमुख होता. हे कोण म्हणताय? माननीय देवेंद्र फडणवीस. हा महानगर प्रमुख होता म्हणे. आज आम्ही ती यादी दिली आहे कोण कोण कधी कधी शहर प्रमुख होतं, महानगर. तो साधा उपशाखा प्रमुख किंवा गटप्रमुखसुद्धा नव्हता ती व्यक्ती. तुमचेच लोक त्याला पोसत होते जे तुमच्या मंत्रिमंडळात मांडेला लावून बसले आहेत. किती खोटं बोलतात गृहमंत्री. एकतर त्यांच्या खात्यावरती नियंत्रण नाही, कंट्रोल नाही, किंवा त्यांना त्यांचं गुप्तचर विभाग जो आहे हा चुकीची माहिती देतो आहे. इतका अपयशी गृहमंत्री महाराष्ट्रानं पाहिला नव्हता. तो त्यांचा बघा, हा पोलिसांचा प्रश्न आहे. हा काय राजकीय प्रश्न नाही. आता पोलिसांनी निपक्षपातीपणे त्यांचा तपास करा. आता हे जे पोपट बोलतात सगळे मंत्रिमंडळातले, हे घाबरून बोलत आहे बरं का. यांना घाम फुटलेला आहे. हां, म्हणून ते बोलत आहेत. इकडे तिकडे अशा आरोप प्रत्यारोप जे करत सुटले आहेत ना, हे नाशिकसह अनेक जिल्ह्यातली गुन्हेगारी कोण पोचत आहे, ते ड्रग्स माफियापासून खुनी, चोर, दरोडेखोरांना कोण पोचत आहे. आता पहा ना तुम्ही, ज्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले होते असे सगळे लोक तुमच्या पक्षात गेले ना. त्यांच्याबरोबर तुम्ही सरकार बनवलं आहे. तुम्हीच गुंडांचे पोशिंदे आहात. जे आमच्याकडे होते म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले, ज्यांना ईडी अटक करायला निघाली होती, पोलीस अटक करायला निघाले होते, असे सगळे शिवसेनेतले. हा मुलुंडचा पोपटलाल नागडा, मिस्टर नागडा. हां, आता आम्ही त्या भावना गवलीला तुरुंगात टाकणार, मुश्रीफला तुरुंगात टाकणार, याला तुरुंगात टाकणार. आता ते मंत्रिमंडळात आहे सगळे. बाबा आता तू काय बोलतो का? हां, बोल ना. आता तुझ्यात हिंमत असेल तर बोला ना तुम्ही. काय जनतेला कळत नाही? अजित पवार,
हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, किती नावं घ्यायची ज्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार होती. म्हणजे ते आरोपी होते, गुन्हेगार होते ना. तुम्ही आम्हाला काय सांगताय सरळ करू म्हणून? आधी ह्यांना सरळ करा, ह्यांना सरळ करा आधी. जे तुमच्या मंत्रिमंडळात बसले आहेत ना घेऊन, दाखवा हिंमत असेल तर. तुम्ही कायदा म्हणताय ना, कायदा सुव्यवस्था म्हणताय ना. या ड्रग्स माफियाचं साम्राज्य या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सरकारच्या आशीर्वादानं सुरू आहे. आणि आता तिकडे तिकडे जे सांगतायत ना तुमचे पालकमंत्री, नाशिकचे आजी माजी, व ते सातारचे एक मंत्री, अगदी नांदगावपासून मालेगावपर्यंत हे हप्ते कसे जात होते, हा सगळा रेकॉर्ड पोलिसांकडे आलेला आहे. आता पोलिसांवर दबाव येईल आणि सांगतील यांची नावं घ्या, त्यांची नावं घ्या, मग त्याची नावं घ्या. हा जो महात्मा पकडलेला आहे पोलिसांनी, ज्याला आत्ताच्या मंत्र्यांचा पाठिंबा होता, त्याचा शिवसेनेशी काडी मात्र संबंध नाही. तर दादा भुसे सांगतो की उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं. घेऊन कोण आलं होतं? हा आपला खास माणूस आहे साहेब, बरं का, असा तो. आणि तो अजय बोरस्ते, हा आपला खास माणूस आहे साहेब, याला आपण शिवसेनेत आज प्रवेश देऊ, तुम्ही शिवबंधन बांधा, मी याला घेऊन माझ्याबरोबर फिरेन महाराष्ट्रामध्ये. हे सांगणारे कोण, बोलणारे कोण? आम्हाला माहीत असतं. एखाद्या जिल्ह्यातला कार्यकर्ता कोण घेऊन येतो. तुम्हाला तर माहीत असलेलं आरोपी तुम्ही पक्षात घेतले. अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, एकनाथ शिंदे, हे तर नॉन आरोपी होते ना अनेक खटल्यांतले. ते माहीत असताना तुम्ही घेतलेत आणि मंत्रिमंडळात बसवलं. म्हणजे ज्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे ते तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आणि तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्था संस्कार संस्कृतीच्या गोष्टी सांगताय. दसरा मेळाव्यात तुम्हाला याची उत्तरं मिळतील. चला, पाहू ना आपण. आता बघा, मेळावा शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे तो शिवतीर्थावर होतो आहे. बाकी दुसरे कोणी कुठे काय भोंगे लावत आहेत त्याच्याविषयी आम्हाला काय पडलं आहे. नवरात्र आहे, दसरा आहे, लोक आपापले कार्यक्रम करत असतात. बरं, आपका कौन है, कौन बोल रहा है सर? फडणवीस क्या खुलासा करेंगे? फडणवीस साहब को पूछे कि आपके साथ जो सरकार में बैठे हैं ना आरोपी और गुनहगार, उनके बारे में बोलिए. ये जो कोई पकड़ा है उनका शिवसेना से कोई संबंध नहीं. आपके मंत्रिमंडल में एक व्यक्ति है जिसका नाम है दादा भुसे. वो उस व्यक्ति को लेके आया था शिवसेना में और बोल रहा था सर अपना एक खास आदमी है, हम उसको पार्टी में मैं ला रहा हूँ. वो भाजपा में बीजेपी में जा रहा था लेकिन मैंने पकड़कर शिवसेना में लाया. वही बोलने वाला आदमी है. आप उसको शिवबंधन मांगे. तब से हमारा उनका कोई संबंध नहीं है, ना कभी हमारे कभी वो शाखा में गया है. वो फडणवीस साहब बोल रहे हैं कि वो शिवसेना का नासिक का प्रमुख था. बताइए कब था? वो तो हमारा बूथ का प्रमुख भी कभी नहीं था, कभी शिवसेना का मेंबर नहीं बना. फडणवीस साहब को बोलिए आपका इंटेलिजेंस ज़रा मजबूत करिए, नहीं तो हमास जैसी स्थिति पैदा हो जाएगी. इंटेलिजेंस ज़रा मजबूत करिए. इजराइल को लगता था उसका इंटेलिजेंस बहुत मजबूत है, हमारे पर कौन हमला करेगा, लेकिन भाई हो गया सुबह, सब कुछ फेलियर हो गया. तो आपको लगता है कि आपका इंटेलिजेंस बहुत मजबूत है, नहीं आपको कुछ पता नहीं है आपके पीछे क्या चल रहा है, आपके डिपार्टमेंट में क्या चल रहा है. और बड़ी बड़ी बातें मत करिए, बड़ी बड़ी बातें मत करिए. हमें मालूम है आपके मन के अंदर जो तूफान है निराशा का, वो हमें पता है, हम आपको पहचानते हैं. महाराष्ट्र में दो दसरा मेलावा, दो नहीं, एक ही है. दसरा का जो मेलावा होता है, जो एक परंपरा है महाराष्ट्र की, जो शिवसेना की परंपरा है दसरा मेलावा की. महाराष्ट्र में दो मेलावे होते हैं. एक नागपुर में आरएसएस का होता है, हमेशा संचलन होता है उनका, और यहाँ शिवसेना का होता है. अब डुप्लीकेट माल मार्केट में आया तो अभी किसी ने बोला मेरे आरएसएस है, मैं 10-20 लोग बाहर गए और अलग से कोई बनाएंगे.
और हमारा अलग संचलन करेंगे नागपुर के किसी गांव में, तो क्या हम मानेंगे? नहीं। जो मोहनराव भागवत जी के नेतृत्व में जो संघ है उनका ही मेळावा और उनका ही संचलन हम मानेंगे। वैसा ही जहाँ ठाकरे जी है वहाँ शिवसेना है और उनका ही मेळावा होता है। एकनाथ शिंदे के पास कौन सा विचार है भाई, आप मुझे बताइए। उनको तो विचार लेना पड़ेगा, वो बिल्डर है उनका कोई आशर भाई, उनसे उनका विचार लेना पड़ेगा। वो विचार देगा हमको, महाराष्ट्र को विचार देंगे ठाकरे। दसरा इस बार तो पुणे से रोहित पवार की यात्रा भी निकल रही है दसरा से, वहाँ भी एक कार्यक्रम है। ये विचार है, लेकिन महाराष्ट्र में जो शिवाजी पार्क पे जो होता है मेळावा, वो पूरा देश, उसका पूरा ध्यान उस तरफ होता है, पूरा देश का। इस बार भी होगा। तो ये डुप्लीकेट माल का ज़्यादा फिक्र मत करिए, आते हैं चले जाते हैं, वो चाइनीज़ फटाके होते हैं। कल नितेश राणे जी ने कहा की अरे छोड़ो। गडकरी नेहमीच खरं बोलतात। काल देखील एका कार्यक्रमात त्यांना विचारलं की युती संदर्भात ते म्हणाले कुठली शिवसेना युती कुठे आहे असं निष्ठेने त्याच्यात बरोबर. आठवण करून दिलेलं नाही। शिवसेना एकनाथ शिंदे अच्छा ही शिवसेना का असं देखील ते म्हणाले. बरोबर बोलतात। मी तेच म्हणतो ना, डुप्लिकेट माल चांगला माणसांच्या खिचगंटीत नसतो। आता नितीन गडकरींसारखा माणूस ज्याने आयुष्यभर शिवसेना भाजप युतीचा पुरस्कार केलेला आहे, ज्याने बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलं, तो डुप्लिकेट माल स्वीकारेल का? जे भाजपमध्ये डुप्लिकेट लोक आहेत बरं का, ते डुप्लिकेट माल स्वीकारतात। बाजारामध्ये डुप्लिकेट दारू पण असते ना, हँगओव्हर होतो काही वेळ,